सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तर सर, जसं तुमचं नाव अखिल बाहेर आहे तसंच माझं नाव आर्यन भोसले आहे. जसं तुमच्याकडे ABCDEF आहे तसं माझ्याकडे पण AB आहे. पण BCDEFG हे जे आहे ना ते 1ली ते 10वी पर्यंतच होतं. ज्यावेळीपासून मी 11वीला गेलो म्हणजे 10वी पर्यंत कसं असायचं, मी माझ्या मनाचं ऐकायचो आणि मनाच्या वेळेस मी करायचो. आय एम व्हेरी नर्वस राईट नाव. मला आता काय बोलायचं आहे एवढं मला माहीत नाही. पण स्टिल जे आपल्या सरांनी सांगितलं की आपल्या लाईफमध्ये कसं आपल्याला गोल सेट्स करायचे, कसं आपल्याला लाईफमध्ये जायचं आहे, जे आपल्याला एक गोष्ट करायची आहे तर त्यासाठी आपल्याला फर्स्ट क्लॅरिटी हवी, माइंडमध्ये विजन हवं की आपल्याला काय नक्की करायचं आहे आणि कन्सिस्टन्सी हवे, जे की आपल्याला कसं करायचं आहे, काय केल्यानंतर आपल्याला काय मिळू शकतं, ही आपली कन्सिस्टन्सी आणि क्लॅरिटी हवी. आणि जसं आपल्याला सरांनी सांगितलं की डेडिकेशन हवं आपल्याला. कुठलीही गोष्ट करायची असेल तर डेडिकेशन आणि डिसिप्लिन पाहिजे. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे तर आज सरांनी सांगितलं की आपण एक रिव्हर आहोत, नदी आहोत आणि आपल्या लाईफमध्ये खूप असे लहान मोठे दगडे येत राहतात. पण समटाईम्स काही लोक असतात ते दगडांसोबत राई टाकतात जेणेकरून नदी पॉल्यूट होते भरपूर. पण त्यासोबत आपल्याला कसं फाईट करायचं आहे ते थ्रू आउट आपण लाईफमध्ये हळूहळू शिकत असतो. अजून आपल्याकडं लाईफ पडू नये. सो आपण जसं जसं आपण समाजामध्ये वापरू तसं आपल्याला सगळं कळत जाईल. सर जे आपल्या सरांनी सांगितलं आहे ते खूप चांगलं सांगितलं आहे आणि मला ते पटलेलं आहे. सो थँक्यू सर. 11वीला गेल्यावर घरची म्हणायची की हे कर, बाहेरचे म्हणायची की हे कर. त्यांच्या काय म्हणजे ऐकण्यातून मी त्यांनी जसं म्हणते तसं करायचं. त्यावेळीपासून माझ्याकडं CDEFG ते तिन्ही पण मी गमावलं आहे. मी जसं मगाशी हातवर घेतलं ना तर ती माझी ही एक चूक होती की मी दुसऱ्यांचं ऐकून माझं म्हणजे नुकसान केलं. मग तुम्ही जसं म्हणला मगाशी की जर तुम्ही तो गेम घेतला की पहिला एक म्हणायचं नंतर तू म्हणायचं. Good morning sir, my name is Mansi and first of all it was very inspiring lecture and a lecture which was full of motivation. No one has ever told us this importance in our life and you also taught us various life changing is also known as training. So as you said we should accept our changes. ते मला जाणवलं की स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायचं आणि दुसऱ्यांचं ऐकून आपण आपलं मन बदलायचं. म्हणजे जर आपल्याला आवडलं नसेल, आपल्याला जमचं जर पटलं नसेल ते तर आपलं मन पहिला काय म्हणते ते पहिला करायचं. मी अस्मिता कांबळे. आजचा अखिल बाहेती सरांचा जो प्रोग्राम होता तो एकदम टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे होतं. पुढच्या 2035 सालामध्ये आपण काय करायचं आहे हे आत्ता ठरवा असं कोणी आम्हाला आजपर्यंत सांगितलं नव्हतं. आणि जे आहे ते सगळं क्लिअर झाले. पुढचे सगळे डाऊट्स वगैरे सगळे आत्ताच क्लिअर करून ठेवायचं ठरवलं आहे. आणि सरांमुळे असं कळालं की कोणतेही चेंजेस असतील ते एक्सेप्ट करायचे. परत आपली गोष्ट क्लॅरिटी असली पाहिजे, गोष्टीमध्ये सातत्य असलं पाहिजे. क्लॅरिटी म्हणजे मी उदाहरण असं सकाळी ऐकलं, म्हणजे गाडीमधून येत होते त्यावेळेस ऐकत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शहाजी महाराजांनी मुद्रा दिली होती, राजमुद्रा, ज्यावर लिहिलं होते की प्रदीपचंद्र लेखे व गदिष्ण विश्वनंदीला शाह सुन शिवशेषा मुद्रा भद्राय राजे. यामध्ये असं अगोदर शहाजी महाराजांनी सांगितलेलं की म्हणजे माझा मुलगा शिवाजी महाराज हे नंतर की प्रदीपचंद्रेच्या कलेप्रमाणे तुझं हे राज्य वाढत जाणार आहे हे अगोदर शहाजी महाराजांनी क्लिअर केलं होतं. त्यामुळं त्यांनी ते अचीव करू शकले. त्यानंतर कन्सिस्टन्सी असली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे कोणत्याही गोष्टीत. परत फोकस, फ्लो, आपण गोईंग विथ फ्लो, कुठेही थांबायचं नाही, फ्लो सोबत जायचं. थांबलं की थांबतं असं असतं. ते फंक्शनला कुठं आपण गेलो की आपली स्टेजवर जायला असते तर आपलं टेअरिंग होत नाही की जायचं स्वतःचं मन सांगत असते की तिथं जा, ते कर. तर मी एकदा माझं मनाचं ऐकत नाही आणि ते करत नाही. ते एक माझी काही मोठी चूक आहे. कारण की आता पण मी दाखवले की मला करायचं असते पण मी ते करायला चालतो. आता 11वी आणि 12वीला गेल्यापासून मी काय करायचं की माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल काढायचं. मी सगळंच केलं म्हणजे चॅनल बनवलेलं, 4 महिन्यांचे व्हिडिओ अपलोड केले.
तर नंतर ग्रोथ झाली नाही म्हणून मला नर्वस झालं, म्हणजे निगेटिव्ह मला विचार आले आणि मी ते सोडून गेलो. जसं की तुम्ही मगाच म्हणला की कन्सिस्टन्सी ती माझ्याकडून हरवली. नंतर क्लॅरिटी म्हणजे मी क्लिअर होतो, पण नंतर हळूहळू ते झालं नाही, त्यामुळे मी त्यापासून नर्वस होऊन बॅक झालो. आणि जसं तुम्ही ते प्लांटचं उदाहरण दिला की आपण पाणी घालायचं 2 महिने होते 3 महिने होते, जोपर्यंत तो उगवत नाही तोपर्यंत आपण त्याला पाणी घालून त्याच्यानंतर फळ मिळतं. हे मी म्हणजे बॅकपर्यंत 2 महिने गेलो 3 महिने गेलो मला यश मिळालं नाही, ते मी सोडून दिलो. खरं 10वीपर्यंत तसं नसायचं, 10वीपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मी करतच होतो खरं, आणि मला यश पण मिळालं. जसं की मी दुसरीला असताना माझा एक आर्ट बिझनेस चालू केला, म्हणजे लहान होतो, मला ड्रॉइंगची खूप आवड. ड्रॉइंग काढत असंच एका मित्रानं माझ्याकडून 5 रुपये ते चित्र घेतला. मला माहीत नव्हतं की काय असतं, पण जसं तो घेतला तसं बाकीची पण घेतली. मग त्यातून मला एक कल्पना आली की त्यातून आपण काय बनवू शकतो. पण पुढे जाऊन ते आमच्या प्रिन्सिपलला कळल्यामुळे प्रिन्सिपलने मला तिथं अडवले आणि दुसरीत जे मी करायला घेतलेलं तिथं मला ते वेळ मिळालं नाही ते करण्यासाठी. तिथं ते आता मला एवढे रिग्रेट होती की मला ते करायला मिळालं नाही. परत आठवीला ज्यावेळी NMMS स्कॉलरशिप ते सगळेजण मला म्हणायचे की तुला इथं होत नाही, घरची पण म्हणायचे की करू शकत नाही, काय करायला. पण मला हे माहिती होते की मला ते अचीव करायचं आहे. आठवीत मला ते फायनल होते की मी अचीव करणार. आणि आठवीच्या एंडिंगला ज्यावेळी NMMS रिझल्ट असते ना ते मला 88,000 रुपये स्कॉलरशिप सुद्धा मिळाली. एक मला खूप अभिनंदन आहे माझ्यावर. मी देऊन काय बोलणार होतो, बट मी डिसाइड केलं की बोलणार आज की माझ्या अंदर म्हणजे मेरे अंदर जो निगेटिविटी है आज मैं क्लियर करूँगा. बेसिकली आई एम नॉट अ गुड लिसनर, बट सर ने आज जो कहा मतलब मैं नहीं सुनता किसी की, मतलब ये क्या कह रहे हैं, मतलब वो ऐसा रहता है कि इनकी क्यों सुनूं. बट आज सर ने बताया कि कैसे हमारे लाइफ में क्लियरिटी होनी चाहिए, हमें लाइफ में क्या करना चाहिए. जो चीज़ें इन्होंने की आज मुझे सच में ऐसा लगा कि कुछ तो सीरियस लेना चाहिए लाइफ में. जैसे आपने दिल्ली का कहा कि दिल्ली जाना है तो कैसे जाना है. हमारा क्या रहता है, कॉलेज जाना है कॉलेज कर, सबको फ्रेंड्स को कॉल करते हैं कॉलेज जाना है, कल देख लेंगे बोल के वीक हो जाता है, हम कॉलेज नहीं जाते. तो वो चेंजेस हमें लाने पड़ेंगे कि क्या करना है लाइफ में, ये डिसाइड करना पड़ेगा. क्लियरिटी होनी चाहिए, कंसिस्टेंसी होनी चाहिए. कंसिस्टेंसी बहुत इंपॉर्टेंट है सर आपने जैसा बोला, और डिसीजन के साथ डिसिप्लिन भी होना चाहिए सर मुझे लगता है. क्योंकि डिसीजन हम ले लेंगे बट वो कंटिन्यू करने के लिए डिसिप्लिन लगता है, मतलब और ग्रोथ भी लाइफ में मिलेगी जब हम सब ये चीज़ें करेंगे. बट ग्रोथ के साथ साथ ये सब चीज़ें हम जब करेंगे तब खुद को ऐसा भी लगेगा कि हम गोट है, ग्रेटेस्ट ऑल द टाइम. हमने ये सब अचीव किया है, 10 इयर्स हमने मेहनत करके क्लियरिटी के साथ ये सब कोशिश की है इधर तक आने में. तो हमारे अंदर रिग्रेट्स नहीं रहेंगे कि हमने कुछ नहीं किया लाइफ में, कुछ क्या है लाइफ में. मेरा भविष्य मेरा भविष्य